5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। निवडणूक जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी विरार दौऱ्यावर, विरारमधील शिवसैनिकांशी साधणार संवाद। कल्याणमध्ये निवडणुकीआधी पक्षप्रवेशावरून वाद। भाजप आणि शिवसेनेकडून प्रवेशाबाबत अफवा पसरवल्या जात असल्याचा वंदना गीध यांचा आरोप। दुबार नावे काढून टाका, बवियाची पालिका आयुक्तांकडे मागणी। वसई विरार महापालिकेत 80,000 दुबार मतदार असल्याचा बहुजन विकास आघाडीचा दावा। अनधिकृत फलकांवर मुंबई पालिकेची कारवाई। आचारसंहिता दरम्यान पालिकेनं 2,000 फलक हटवल्याची माहिती। भाजप कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांना मोठी जबाबदारी। नितीन नबीन भाजपचे पुढील राष्ट्रीय अध्यक्ष, सूत्रांची माहिती। संक्रांतीनंतर भाजप अध्यक्षपदाची निवडणूक। शहीद अग्निवीर मुरली नाईक यांच्या पालकांची उच्च न्यायालयात धाव। कुटुंबाला सैनिकाच्या कुटुंबाप्रमाणेच दर्जा देत योजनांचा लाभ देण्याची मागणी। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर। मतदार यादीत एकूण 1,03,44,315 मतदार। मुंबईत 53% पुरुष मतदार तर 47% स्त्री मतदार। पालिका निवडणुकीत अडचण आल्यास मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाच्या प्रमुखांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांची आज पत्रकार परिषद। सकाळी 11 वाजता पुण्यातील पत्रकार भवन इथे घेणार पत्रकार परिषद। अहिल्यानगर पालिका निवडणुकीत महायुती म्हणूनच सामोरं जावं, राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य। पाच मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।